नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत एसएससी सिलेक्शन पोस्ट अंतर्गत जे मित्रांनो ही भरती निघाली आहे. 2049 जागांसाठी ही भरती निघाली आहे आणि या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते. तर सिलेक्शन पोस्ट या भरतीचे जे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो हे 18 मार्च 2024 होती, पण ते जे मित्रांनो तारीख वाढवण्यात आली आहे. तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 26 मार्च 2024 आहे. तर स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत चांगली जे मित्रांनो भरती निघाली आहे सिलेक्शन पोस्ट या भरतीची. तर या भरतीमध्ये जे मित्रांनो फी वगैरे जास्त नाही, त्याचबरोबर वयोमर्यादा सुद्धा जास्त आणि तुम्हाला या भरतीमध्ये 10वी पासवर फॉर्म भरता येणार आहे आणि तुम्ही जर 12वी पास असाल तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी सुद्धा तुम्हाला एसएससी सिलेक्शन पोस्ट या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि लेखी परीक्षा सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. तर या भरतीमध्ये ग्राउंड वगैरे किती आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय आहे, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, वयोमर्यादा काय आहे, फी किती असणार आहे, पगार किती असणार आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत निघाले सिलेक्शन पोस्ट या भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 2049 जागांसाठी जे मित्रांनो ही भरती निघाली आहे. फॉर्म भरणे सुरूच आहे आणि शेवटची तारीख मित्रांनो लक्षात ठेवा 26 मार्च 2024 आहे. तर शिक्षण या भरतीमध्ये 10वी पास लागते. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर या भरतीमध्ये वयोमर्यादा जर बघितलं तर 18 ते 42 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. एससी एसटी कॅटेगरीच्या मुलांना 5 वर्षाची सूट आहे. ओबीसी कॅटेगरीच्या मुलांना या भरतीमध्ये यामध्ये 3 वर्षाची सूट आहे. त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे. एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये जे मित्रांनो फी ठेवण्यात नाही आले. तर जे पण मुले एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की या भरतीमध्ये फी वगैरे जास्त नाही आहे, फी आहेच नाही. ठीक आहे. आणि जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीचे जरी तुम्ही असाल तरी सुद्धा मित्रांनो फॉर्म भरा, फक्त 100 रुपये फीस आहे. कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे भरती निघते एखादी तर त्यामध्ये 900 1000 रुपये फी असते, पण इकडे जे मित्रांनो फक्त 100 रुपये फी आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये जर मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं सिलेक्शन पोस्ट या भरतीमध्ये तर पगार सुद्धा तुम्हाला यामध्ये 30,000 प्लस मिळणार आहे. आणि हे जे भरती मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे. ठीक आहे. तर तुमचं जे सिलेक्शन आहे यामध्ये जे मित्रांनो ग्राउंड एक लक्षात ठेवा. त्याचबरोबर उंचीची यामध्ये काही अट नाही, रनिंग सुद्धा नसणार आहे, ग्राउंड सुद्धा नसणार आहे. त्याचबरोबर उंचीची काही अट नाही आहे. तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे मित्रांनो लेखी परीक्षेवर होणार आहे. तर एसएससी सिलेक्शन पोस्ट या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे तर सर्वात आधी मित्रांनो तुमची यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचं यामध्ये स्किल टेस्ट असणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. त्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल असणार आहे. अशी जे मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर तुमचा पेपर सुद्धा मित्रांनो मे महिन्यामध्ये एक लक्षात ठेवा, मे महिन्यामध्ये सिलेक्शन पोस्ट या भरतीचा पेपर असणार आहे. तर जे पण मुले नवीन असेल तर नक्कीच भरा, कारण की जेणेकरून आपण जे ही जी परीक्षा दिली तर तेवढ्याच मित्रांनो आपल्याला अनुभव येते की परीक्षा कशा प्रकारे घेते. त्याचबरोबर पेपरमध्ये प्रश्न कुठून विचारले जाते, कशा प्रकारे प्रश्न विचारले जाते परीक्षेमध्ये, परीक्षेचा लेवल हार्ड असते की सोपा असतो, हे मित्रांनो आपल्याला एक त्यामधून अनुभव भेटतो. तर नक्कीच यामध्ये फॉर्म भरा. जे पण मुले यामध्ये नवीन असेल किंवा जे पण मुले जुने असेल तरी सुद्धा मित्रांनो यामध्ये तुम्ही नक्कीच फॉर्म भरा, तेवढा अनुभव तुम्हाला यामध्ये होणार आहे. तर सर्वात आधी तुमची यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे. तर लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर 100 मार्काचा तुमचा यामध्ये पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याला रिजनिंग सुद्धा म्हटलं जाते. त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ठीक आहे. तशी 0.50 एवढी नेगेटिव्ह मार्किंग आहे. एका प्रश्नाला 2 गुण ठेवण्यात आलेले आहे. ठीक आहे. 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 200 मार्काची तुमची परीक्षा असणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग 0.50 एवढं असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो तुमची स्किल टेस्ट असणार आहे. त्यानंतर तुमचं यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर सर्वात आधी मित्रांनो सिलेक्शन पोस्ट या भरतीमध्ये लेखी परीक्षा आहे आणि तुमचं जे सिलेक्शन आहे हे मित्रांनो लेखी परीक्षेवर होणार आहे. तर आतापासून मित्रांनो तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे. तर ज्यांनी सुद्धा या भरतीची आतापासून तयारी चालू केली नसेल, ज्यांनी सुद्धा अभ्यास चालू केला नसेल तर आतापासून अभ्यास चालू करा, कारण की पहा मार्च एप्रिल मे जवळपास 2 महिने मित्रांनो तुमच्याजवळ राहिले. मे महिन्यामध्येच तुमची परीक्षा असणार आहे सिलेक्शन पोस्ट या भरतीची. ठीक आहे. तर आतापासून मित्रांनो वेळ न गमावता अभ्यास करा. 8-8 घंटे तरी अभ्यास करा, जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल त्यांनी. ठीक आहे. तर आता
आतापासून मित्रांनो सोशल मीडियापासून जेवढं होतं तेवढं दूर राहा, कारण की सोशल मीडियामध्ये तर मित्रांनो फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं, त्याचबरोबर यूट्यूब झालं, यामध्ये तर मित्रांनो एक वेळ तर आपण घुसलो की त्यामध्येच मित्रांनो कसे 5-6 घंटे होते हे मित्रांनो आपल्याला माहीत नाही पडत. तर आतापासून टाईमपास करू नका. आता हा मित्रांनो खूप महत्त्वाचा टाईम आहे, ठीक आहे. तर या टाईममध्ये अभ्यास करा. आतापासून मित्रांनो 6-6 घंटे 8-8 घंटे तरी अभ्यास करा आणि नियोजन करा की आपल्याला 3 घंटे रिजनिंगला द्यायचे आहे, 2 घंटे आपल्याला मॅथ्सला द्यायचे आहे, 2 घंटे जीकेला द्यायचे आहे, 2 घंटे आपल्याला इंग्रजीला द्यायचे आहे. असं मित्रांनो या ठिकाणी नियोजन करा. घरी जर तुम्ही अभ्यास करत असाल तर घरच्यापेक्षा अभ्यास मित्रांनो लायब्ररीमध्ये करा किंवा मग वाचनालयामध्ये करा, ठीक आहे. तर आतापासून अभ्यास करा, कारण की आतापासून जर तुम्ही राजासारखे जगले तर पुढचं आयुष्य तुम्हाला गाढवासारखं जे मित्रांनो काम करावं लागणार आहे, ठीक आहे. आणि आता जर तुम्ही सतत कष्ट करत राहिले, सतत अभ्यास करत राहिले, सतत परिश्रम करत राहिले, सतत मेहनत करत राहिले तर पुढचं आयुष्य मित्रांनो तुम्हाला राजासारखं जगावं लागणार आहे. तर पहा मित्रांनो, आता जर तुम्ही अभ्यास करताना 8-8 घंटे, तर पुढे तुम्हाला मित्रांनो 10-10, 12-12 घंटे जे आहे कामाला जावं लागणार आहे, कारण की 10-12 घंटे काम केल्यापेक्षा मित्रांनो 8-10 हजार रुपये महिन्यानं, त्यापेक्षा मित्रांनो 8-10 घंट्याचा अभ्यास करणं हे कधीचही बरं आहे, ठीक आहे. वाचन मित्रांनो हे कधीच जे वाया जात नाही, शिक्षण हे कधीच वाया जात नाही मित्रांनो. ते कधी ना कधी आपल्या पुढे कोणत्या ना कोणत्या भरतीमध्ये कामात पडते, समोरसुद्धा मित्रांनो कामात पडते, हे वाया जात नाही, ठीक आहे. तर आतापासून मित्रांनो अभ्यास करा, आतापासून तयारीला लागा आणि आतापासून सोशल मीडियापासून जेवढं ते तेवढं दूर राहा. चांगले चांगले पुस्तक घ्या आणि आतापासून अभ्यासाला लागा, आतापासून तयारीला लागा, ठीक आहे. तर पहा मित्रांनो, 2049 जागांसाठी सिलेक्शन पोस्ट ही भरती निघालेली आहे. फॉर्म भरण्यास शेवटची तारीख मित्रांनो 26 मार्च 2024 आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशन सिलेक्शन पोस्ट या भरतीचं हे संपूर्ण जाहिरात आहे, ठीक आहे. तर 18 मार्च 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्यास शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे. त्याचबरोबर लेखी परीक्षा जी आहे तुमची 6 ते 8 मे 2024ला तुमची लेखी परीक्षा असणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सिलेक्शन पोस्ट या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तर या भरतीची जी परीक्षा आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्येच होणार आहे. तर महाराष्ट्रामधले जे असे 5-6 सेंटर आहे ज्या ठिकाणी जे आहे सिलेक्शन पोस्ट या भरतीची लेखी परीक्षा होणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, त्याचबरोबर नागपूर आहे, त्याचबरोबर पुणे आहे, त्याचबरोबर मुंबई आहे, त्याचबरोबर जे या ठिकाणी नाशिकसुद्धा त्यामध्ये आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी जे लेखी परीक्षा होणार आहे SSC सिलेक्शन पोस्ट या भरतीची, ठीक आहे. तर तुम्ही या ठिकाणी ही बघू शकता, हे संपूर्ण जाहिरात आहे सिलेक्शन पोस्ट स्टाफ सिलेक्शन कमिशन या भरतीची, ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही ही संपूर्ण जाहिरात आहे. तर या ठिकाणी जे सेंटर या ठिकाणी आले तुम्ही बघू शकता. तर महाराष्ट्रातील तुम्हाला या ठिकाणी सेंटर मी दाखवून देतो या ठिकाणी. तर पहा, छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, पुणे आहे, ठीक आहे. तर एवढे सेंटर या ठिकाणी आहे. तर तुमची जी लेखी परीक्षा ही 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 120 मार्काची तुमची लेखी परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये रिझनिंगचे 25 प्रश्न, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण आहे. 200 मार्काची तुमची परीक्षा असणार आहे. 60 मिनिटाचं तुम्हाला या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे, ठीक आहे. तर ही होती संपूर्ण माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.